मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठीच्या ऑनलाईन परीक्षेत मोठा गोंधळ झाला। कीबोर्ड खराब, संगणक नादुरुस्त, परीक्षा केंद्रांवरील बोजवारा, तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने विद्यार्थी आक्रमक झाले। कल्याणमध्ये तर विद्यार्थ्यांनी न्यायाधीशांची गाडी अडवली। परीक्षा केंद्राबाहेरच विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं, तर संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी न्यायालयाच्या प्रांगणातच आंदोलन पुकारलं। या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपकेही सहभागी झाले होते। त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या। ऑनलाईन परीक्षा घेण्याची लायकी नसेल तर परीक्षा घेता कशाला, अशी टीका अभिजित दिपकेंनी केली। ही परीक्षा पुन्हा घ्यावी आणि ऑफलाईनच व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांसह दिपकेंनी केली, तर पेपर फुटल्याचा आरोपही काही विद्यार्थ्यांनी या दरम्यान केला। आपल्याला कोणालाही काही त्रास देता नाहीये। आपल्या जंतर मंतरचं आंदोलन पाहिलं, 35 दिवस होतो शांतपणे बसून राहिलो होतो। आता हेच जंतर मंतर आहे आपलं। त्यांचा वेळ किती वाया जातो या सगळ्या गोष्टी। पेपर लीक झालाय, तुम्ही बघू शकता। प्रत्येक वेळेस पेपर लीक होतो, मग हे सोल्युशन करायचं का? आमचा टाइम किती जातोय, विद्यार्थ्याचा टाइम किती जातो या सगळ्या गोष्टीमध्ये। त्यांना तेव्हाच घ्यायची होती तर वर का नाही पाठवलं? आणि पहिल्या शिफ्ट मध्ये काय झालं ते तर मी मुख्य सांगू नाही शकणार, पण बाकी मुलं म्हणतात की त्यांना त्यांचे 5 मिनिटच मिळाले, 4 मिनिट मिळाले, तर कसा पॅसेज कंप्लीट होणार आहे? एक तर कीबोर्ड वगैरे चांगले नव्हते आणि नॉर्मली आपली जी एक्झाम असते ती एकाच टाइमिंगला सर्वांची सुरू होते, पण इथे झालं की 5 मिनिटं एकाची सुरू झाली, 10 मिनिटं दुसऱ्याची सुरू झाली आणि काही स्टुडंट सांगतायत की आमची जी एक्झाम आहे ती 10 मिनिटाच्या आतमध्ये पण सबमिट झाली। त्याला अडवण्याचं कारण म्हणजे की आता जे सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट वाले यांची पण मागणी ही आहे की आमची एक्झाम व्हायला पाहिजे, री एक्झाम व्हायला पाहिजे, आणि फर्स्ट शिफ्ट वाल्यांची मागणी आहे की त्यांची पण री एक्झाम व्हायला पाहिजे। बट यासाठी आम्हाला जे पण कोऑर्डिनेटर्स आहे यांच्याकडनं एक रिस्पॉन्सिबिलिटी किंवा एक अश्युरन्स पाहिजे की नक्की काय होणार आहे, री एक्झाम घेणार आहेत की नाही। दरम्यान या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचं समर्थन करण्यासाठी अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरमध्ये सहभागी झाले होते। यावेळेला त्यांनी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली। पाहूया। माझी तीच मागणी जी ह्या मुलांची मागणी, मुलींची मागणी, यांचं असं म्हणणं आहे की राज्यभर हा गोंधळ झालेला आहे। फक्त संभाजीनगरमध्येच नाही झाला आहे, नांदेडमध्ये झाला आहे, कल्याणला झालेला आहे, ठाणे, नाशिक। तर जर राज्यभर ऑनलाईन परीक्षेत एवढा गोंधळ होत आहे, जिथे कीबोर्ड काम करत नाही, सर्व्हर काम नाही करत, 10 मिनिटाच्या आत लॉग आउट होऊन जात आहेत, आणि म्हणजे सगळ्याचे सगळे विद्यार्थी जे एका शिफ्टमध्ये बसले ते सगळेच फेल झाले, तर एवढा सगळा गोंधळ चालू असताना परीक्षा कसं काय होऊ शकते? तर ही परीक्षा वापस घेतली पाहिजे। मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान अनेक केंद्रांवर तांत्रिक अडचणी आल्यानं उमेदवारांनी आंदोलन केलं। या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयानं अधिसूचना जारी केली। तांत्रिक अडचणी आलेल्या प्रकरणांची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल। संबंधित उमेदवारांना याबाबतची माहिती पत्राद्वारे कळवण्यात येणार असल्याचं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे।